नमस्कार, सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण उरलेल्या एक वाटी भातापासून युनिक आणि झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत। कोणाला समजणार सुद्धा नाही की आपण त्या रेसिपीमध्ये भात वापरलेला आहे। खरंच जबरदस्त ही रेसिपी तयार होते। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक वाटी भात घेतला आहे। तर तुमच्याकडे जर भात उरलेला नसेल तर तुम्ही ताजा भात इथे वापरलात तरी सुद्धा चालेल। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला। त्याच वाटीने एक वाटी रवा घ्यायचा। रवा तुम्ही कोणताही घ्या, जाड बारीक कोणताही चालेल। अर्धी वाटी बेसन घेतले, अर्धी वाटी दही घेतले आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घातले आहे। पाणी लागेल तसे यामध्ये घालायचे आणि हे मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचे आहे। तर इथे मिक्सरमधून बारीक दळून घेतले आहे। तर कन्सिस्टन्सी पातळ तुम्ही बॅटरची, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे बॅटर। एका भांड्यामध्ये हे सर्वच मिश्रण काढून घ्यायचे। त्यानंतर पाव चम्मचभर जिरे, चवीनुसार मीठ घालायचे आणि हे चम्मचच्या साहाय्याने तळापासून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा। तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे। तर बॅटर बाजूला ठेवूया। आता एक प्लेट घेतली आहे आणि प्लेटला तेल लावून घ्यायचे आहे। तर आपण कोणती रेसिपी पाहतोय ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच, त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। प्लेट बाजूला ठेवूया। गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे। बॅटरकडे वळूया। बॅटर थोडेसे आपले घट्ट झाले आहे। आता यामध्ये 2 चम्मचभर तेल घालून घेते। तेल यामध्ये जरूर घालायचे, म्हणजे आपल्या घशाला जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती लागणार नाही आणि चवीला सुद्धा मस्त लागते ही रेसिपी। व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर अर्धा चम्मचभर बॅटरमध्ये खायचा सोडा घालून घेतला। खायचा सोडा नसेल तर एक पॅकेट इनोचे घातला तरी सुद्धा चालेल आणि हा ॲक्टिव्ह करून घ्यायचा सोडा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे बॅटरमध्ये। बॅटर आपले छान असे फ्लफी झाले पाहिजे। तर छान असे आपलं बॅटर फ्लफी झाले आहे। आता लगेचच गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते आणि प्लेटसुद्धा मी अगोदरच कढईमध्ये ठेवली होती। यामध्ये सर्व बॅटर घालून घ्यायचे। व्यवस्थित बॅटर घालून घेतले की झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे 20 मिनिटवर छान असं वाफवून घ्यायचं आहे। तर आता तुम्हाला समजलंच असेल आपण काय पाहतोय। तर आज आपण पाहतोय उरलेला भातापासून ढोकळा। खूप छान आणि सुंदर होतो हा ढोकळा। 20 मिनिटानंतर झाकण काढून पाहते तर ढोकळा आपला छान असा वाफला गेला आहे। टूथपिकने पाहते, पूर्णपणे टूथपिक क्लीन आलेली आहे। आता हा थंड होऊ देऊया। तोपर्यंत एक चटणी तयार करायची आहे। तर त्यासाठी इथे मी एक हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, एक टोमॅटो, पाव चम्मचभर जिरे, 1 चम्मचभर साखर, मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि ती घालून घेतली। आता यामध्ये मीठसुद्धा मी घातलेले आहे आणि मीठ घालताना माझा व्हिडिओ स्किप झाला आहे। तर थोडेसे पाणी घालून घ्यायचे आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे। खरंच खूप सुंदर लागते या ढोकळ्यासोबत चटणी। तर तुम्ही नक्कीच ही चटणी ट्राय करून पहा। आता ढोकळासुद्धा आपला छान असा थंड झाला आहे। त्यानंतर बाजूच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचा। तर इथे व्यवस्थित असा कट होत आहे, पाहताय तुम्ही। अजिबात आपल्या सुरीला ढोकळा चिटकत नाही आहे। तर इथे मी स्क्वेअरमध्ये हा कट करून घेतला आहे, पाहताय। खूप छान हा ढोकळा आपला तयार झालेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने केव्हा उरलेल्या भाताचा ढोकळा बनवला आहेत का? नक्कीच बनवला नसेल, कारण आपण उरलेला भात म्हटलं की या उरलेल्या भातापासून काय बनवतो तर भात फ्राय किंवा त्यापासून आपण काही बनवतच नाही। उरलेला भात असतो तो आपण असंच गरम करून खातो। पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्कीच हा ढोकळा बनवून पहा। किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे तो पाहताय तुम्ही।
खरंच खूप जबरदस्त हा ढोकळा आपला तयार होतो. तर आता आपण त्याला चटपटीत करण्याचं आहे. त्यासाठी काय करायचं तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये 1 चम्मचभर तेल घालून घेतले, अर्धा चम्मचभर मोहरी, 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1 चम्मचभर पांढरे तीळ घालून घ्यायचे, म्हणजे चवीला जबरदस्त ही रेसिपी लागते, ढोकळा लागतो. पाव चम्मचभर हळद, अर्धा चम्मचभर इथे मी बेडगी मिरचीचे तिखट घातले आहे. अजिबात तिखट इथे वापरायचं नाही, फक्त रंगासाठी बेडगी मिरचीचे तिखट वापरले आहे. आणि त्यानंतर यामध्ये ढोकळा घालून घ्यायचा आणि वरून अर्धा ते 1 चम्मचभर सांबर मसाला घालून घ्यायचा, म्हणजे त्याची चव जबरदस्त येते बरं का. जसे आपण इडली फ्राय करतो ना, त्याच पद्धतीचा हा ढोकळा आपण फ्राय करून घेतलेला आहे आणि चटपटीत असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये गरमागरम हा ढोकळा सर्व करून घेऊयात. काय जबरदस्त दिसते हा ढोकळा. एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने हा ढोकळा ट्राय करून पहा. आणि चटपटीत चटणी, तर मुलांना हा ढोकळा खायला द्या, तसेच मोठ्यांनासुद्धा खायला द्या, त्यांना कळणारसुद्धा नाही यामध्ये आपण भात वापरलेला आहे. तो खरंच जबरदस्त ही रेसिपी तयार होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप, तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.